नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या राज्यात कापसाचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं। कापसाचं पीक घेताना बागायती लागवड आणि जिरायती किंवा कोरडवाहू लागवड अशा दोन प्रकारात कापसाचं पीक घेतलं जातं। आज जर आपण बघितलं तर बागायती लागवड होऊन जवळजवळ 1 ते 1.5 महिना झालेला आहे आणि जिरायती लागवडही बऱ्याचशा ठिकाणी पाऊस समाधानकारक पडल्यामुळे गेल्या 15 दिवसापासून कापसाची लागवड झालेली आहे, किंबहुना जिरायती लागवड बऱ्याचशा ठिकाणी संपलेली आहे। परंतु लागवड झालेली असूनही बऱ्याचशा वेळी रासायनिक खतांची उपलब्धता नसते किंवा पुरेशी ओल शेतामध्ये नसते किंवा बऱ्याचशा मजुरांची उपलब्धता नसते। अशामुळे रासायनिक खतांचा हप्ता देण्याचं शेतकरी बंधूंचं राहून जातं। परंतु आपल्या राज्यामध्ये अमेरिकन संकरित बीटी वाण आपण मोठ्या प्रमाणावर लावतो आणि हे वाण जे आहेत ते रासायनिक खतांना चांगला प्रतिसाद देतात, किंबहुना त्याला अन्नद्रव्याची उपलब्धता चांगल्या प्रकारे झाली तर चांगलं उत्पादन देतात। म्हणून लवकरात लवकर बेसल डोस किंवा खताचा पहिला हप्ता या कापूस पिकाला देऊन घेणं आपल्याला आवश्यक आहे। बऱ्याचशा वेळी आपण खत देण्यासाठी उशीर करतो। अमेरिकन संकरित बीटी वाणांना लागवडीच्या वेळी किंवा लागवडीच्या आधी रासायनिक खतांचा पहिला हप्ता देणं आवश्यक आहे। तरीही जर खतांचा हप्ता आपलं देणं राहून गेलेला असेल तर रासायनिक खतांचा हप्ता लवकरात लवकर या कापूस पिकाला देऊन घेणं आवश्यक आहे। त्यासाठी या कापूस पिकासाठी किंवा अमेरिकन संकरित बीटी वाणासाठी 125 किलो नत्र, 65 किलो स्फुरद आणि 65 किलो पाला अशा रासायनिक खतांची किंवा रासायनिक अन्नद्रव्यांची शिफारस या अमेरिकन संकरित बीटी वाणांसाठी केलेली आहे। आणि हे रासायनिक खत जे आहे ते 3 हप्त्यामध्ये विभागून आपल्याला द्यायचं असलं तरी संपूर्ण स्फुरद आणि पालाश हे लागवडीच्या वेळी देणं आवश्यक आहे, कारण की स्फुरद आणि पालाश हे अन्नद्रव्य जे आहेत ते पिकाला उपलब्ध होण्यासाठी 30 ते 40 दिवसांचा कालावधी लागतो, म्हणून ते लवकरात लवकर आणि एकाच हप्त्यात देणं आवश्यक आहे। सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर 10-26-26 या खताच्या माध्यमातून जर आपल्याकडे रासायनिक खत उपलब्ध असलं तर एकरी 2 गोण्या 10-26-26 आपल्याला देणं आवश्यक आहे। DAPच्या माध्यमातून किंवा डायमोनियम फॉस्फेट या रासायनिक खतांच्या माध्यमातून खत उपलब्ध असलं तर एकरी 1 गोणी डायमोनियम फॉस्फेट आणि त्याच्यामध्ये पालाश हा घटक नसल्यामुळे एकरी 1 गोणी म्युरेट ऑफ पोटॅश या कापूस पिकाला देऊन घेणं आवश्यक आहे। संयुक्त खतांच्या माध्यमातून जर खतं उपलब्ध नसले तर सरळ खतांच्या माध्यमातून जरी आपण रासायनिक खतं या कापूस पिकाला दिले तरी संयुक्त खता एवढाच त्याला फायदा होतो। म्हणून सरळ खतांच्या माध्यमातून आपल्याला खतं द्यायचे असले तर एकरी अर्धी गोणी युरिया, 3 गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 गोणी म्युरेट ऑफ पोटॅश हे रासायनिक खतं आपण आपल्या कापूस पिकाला देऊन घेणं आवश्यक आहे। खतं देताना योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि योग्य मात्रेत देणं आवश्यक आहे। योग्य वेळ जरी आता निघून गेलेली असली तरी योग्य पद्धतीने जर खतं दिले, म्हणजे शक्यतोवर जर पेरून खतं दिले, खतं जर मातीआड केले तर त्याच्यामुळे अन्नद्रव्यांचा ऱ्हास होण्याचं, उन्हाद्वारे किंवा हवेद्वारे अन्नद्रव्याचा ऱ्हास होण्याचं प्रमाण कमी होतं आणि जास्तीत जास्त अन्नद्रव्य हे कापूस पिकाला उपलब्ध होऊ शकतात। म्हणून खतं शक्यतोवर पेरून द्यावे। पेरून देता येणं शक्य नसेल तर झाडापासून 4 ते 5 इंचावर गोल रिंग करून किंवा गोल माती उकरून आपण खतं मातीमध्ये टाकून मातीआड जर केली तर ते चांगल्या प्रकारे पिकाला उपलब्ध होऊ शकतात। म्हणून अशा प्रकारे रासायनिक खतं योग्य पद्धतीनं देणं आवश्यक आहे आणि योग्य मात्रेत, म्हणजे मी जे सांगितलं की ढोबळमानाने किती गोण्या एकरी द्यायच्या आहे तशा प्रकारे रासायनिक खतांचा हप्ता लवकरात लवकर देऊन घेणं आवश्यक आहे। मुख्य अन्नद्रव्याच्या बाबतीत आपण रासायनिक खतांच्या माध्यमातून उपलब्धता करतो, परंतु बऱ्याचशा वेळी बऱ्याच जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा कमतरता असते। त्यातल्या त्यात कापूस पिकासाठी जर आपण विचार केला तर मॅग्नेशियम या सूक्ष्म अन्नद्रव्यामुळे आणि नत्राची आणि मॅग्नेशियमची कमतरता जर जमिनीमध्ये असली तर त्यामुळे या कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव किंवा लाल्या सदृश्य विकृतीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो। म्हणून मॅग्नेशियम सल्फेट हे सूक्ष्म अन्नद्रव्य देणं आवश्यक आहे। त्याचबरोबर फेरस आणि झिंक हे सूक्ष्म अन्नद्रव्यसुद्धा कापूस पिकाला देणं आवश्यक आहे। परंतु आपण जर माती परीक्षण केलेलं असलं आणि माती परीक्षणानुसार आपल्या जमिनीमध्ये कुठलं सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा मुख्य अन्नद्रव्याची कमतरता आहे
त्यानुसार आपण सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता कापूस पिकाला करून घेणं आवश्यक आहे। सूक्ष्म अन्नद्रव्य देताना सूक्ष्म अन्नद्रव्य शेणखतामध्ये मिसळून 2-3 दिवस त्याच्यावर पाणी टाकून जर ते चांगल्या प्रकारे मुरू दिलं तर ते सूक्ष्म अन्नद्रव्ये चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये उपलब्ध होऊ शकतात आणि शेणखताच्या माध्यमातून जर आपण सूक्ष्म अन्नद्रव्ये दिले तर त्या अन्नद्रव्यांची उपलब्धता चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये होते। म्हणून जमिनीतून आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यायचे असतील तर एकरी 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 20 किलो फेरस सल्फेट आणि 20 किलो झिंक सल्फेट ही सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीतून देणं आवश्यक आहे। जमिनीतून देणं जर आपल्याला शक्य नसेल तर फवारणीच्या माध्यमातून सुद्धा आपण हे सूक्ष्म अन्नद्रव्ये देऊ शकतो। त्यामध्ये 1% मॅग्नेशियम सल्फेट, अर्धा टक्का फेरस सल्फेट आणि अर्धा टक्का झिंक सल्फेट ही सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीच्या माध्यमातून लागवडीनंतर 45 दिवसांनी पहिला हप्ता आणि लागवडीनंतर 90 दिवसांनी दुसरा हप्ता या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या फवारण्या करणं आवश्यक आहे। त्याचबरोबर जर फेरस, झिंक आणि मॅग्नेशियम सल्फेटच्या माध्यमातून आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य देता येणं शक्य नसेल तर महाराष्ट्र शासनाचं ग्रेड 2चं जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे की त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य एकत्र केलेले आहे आणि अशा प्रकारचं ग्रेड 2चं सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे त्याची जरी फवारणी आपण 45 दिवसांनी आणि 90 दिवसांनी 2 फवारण्या केल्या तर सूक्ष्म अन्नद्रव्याची चांगली उपलब्धता आपण आपल्या कापूस पिकासाठी करू शकतो। त्याचबरोबर जर ज्या ठिकाणी पात्या फुलं यायला सुरुवात झालेली असेल अशा ठिकाणी जर रासायनिक खतांचा पहिला हप्ता दिला असेल तर साधारणपणे 30 दिवसांनी रासायनिक खतांचा दुसरा हप्ता या कापूस पिकाला देणं आवश्यक आहे। सुरुवातीच्या 30 दिवसांमध्ये या कापूस पिकाला नत्रयुक्त खतांची किंवा नत्राची आवश्यकता फार कमी असते, कारण की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कापूस पिकाची वाढ फारशी मोठ्या प्रमाणात होत नाही आणि जर मोठ्या प्रमाणात नत्राचा उपयोग केला किंवा युरियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खतं दिले तर ह्या कापूस पिकाचे पानं जे असतात ते लुसलुशीत होतात, हिरवेगार होतात आणि त्यामुळे रस शोषण करणाऱ्या किडी मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात आणि रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो। परंतु 30 ते 35 दिवसानंतर या कापूस पिकावर पात्या येणं, कालांतराने फुलं येणं, बोंड धरणं ही प्रक्रिया जेव्हा चालू होते तेव्हा नत्रयुक्त खतांची आवश्यकता या कापूस पिकाला मोठ्या प्रमाणावर असते। म्हणून लागवडीनंतर 30 दिवसांनी एकरी 1 गोणी युरिया या कापूस पिकाला देणं आवश्यक आहे आणि लागवडीनंतर 2 महिन्यांनी एकरी 1 गोणी युरिया परत देणं आवश्यक आहे। लागवडीनंतर 2 महिन्यांनी म्हणजे 60 दिवसांनी जर आपल्या कापूस पिकाच्या पानाच्या कडा जर लालसर दिसत असतील तर बऱ्याचशा वेळी पालाशच्या कमतरतेमुळे या लालसर कडा दिसतात आणि अशी पालाशची कमतरता जर आपल्या शेतामध्ये असेल तर आपण पालाशची अतिरिक्त मात्रा आपल्या शेतामध्ये देऊन घेणं आवश्यक आहे। अशा प्रकारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जर आपण केलं तर आपल्या कापूस पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होईल, समाधानकारक होईल आणि आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल। माझ्या यूट्यूब चॅनलवर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, म्हणजे यापुढील जी माहिती किंवा यापुढील जे व्हिडिओ मी शेतकऱ्यांसाठी प्रसारित करणार आहे ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बघता येतील। धन्यवाद।